नमस्कार. तर आज आहे ना मी पालक आणि हरभरे वापरून छान अशी मस्त आहे ना भाजी बनवणार आहे. तर पालक आणि हरभऱ्याचे आपण बरेचसे वेगवेगळे भाज्या बनवतो किंवा छान असे मस्त पदार्थ बनवून खातो. पण अशा पद्धतीने पालक आणि हरभरे वापरून छान मस्त अशी ना इथे मी भाजी बनवणार आहे. अगदी साधी सोपी पद्धत आहे. सहज कोणीही बनवू शकेल. तर पहा इथे मी ना भिजवलेले हरभरे घेतलेले आहेत. एक वाटीभर हरभरे ना मी 5 ते 6 तास चांगले मस्त भिजत ठेवले होते आणि छान असे भिजवून झालेले आहेत. आणि इकडे मी बघा 2 जुड्या आहे ना इथं पालकच्या घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं आहे ना ह्या पालकाचा आहे ना देठाकडचा भागसुद्धा आपल्याला घ्यायचा आहे. तर सर्वात आधी आता जे काही आपण हरभरे भिजत ठेवले होते ना, तर ते छान असे शिजवून घेणार आहे. म्हणजे पटकन आपली ही भाजी बनून तयार होते. तर हरभरे शिजवण्यासाठी इथे ना मी पाणी टाकून घेणार आहे. तर 1 ग्लासभर आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि सोबतच याच्यामध्ये ना अगदी थोडंसं मीठ टाकणार आहे, म्हणजे हे हरभरे ना छान असे चव येते. तर कुकरच्या आपल्याला आहे ना 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायचे आहेत, म्हणजे हरभरे ना चांगले असे मऊसूत शिजतात. तर हरभरे थोडेसे शिजायला वेळ लागेल, त्याच्यामुळे ना कुकरच्या आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या घेऊन आणि मगच आपल्याला ही भाजी करून घ्यायची आहे. तर पहा इकडे मी आता कुकर साईडला ठेवलेला आहे, म्हणजे छान अशी वाफ त्याची निघून जाईल. तर इकडे मी पातेल्यामध्ये ना पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ना 1 चमचाभर साखर टाकून घेतलेली आहे. तर साखर टाकल्याने आपला जो पालकचा रंग येतो तसा तसा छान मस्त हिरवा टिकून राहतो. त्याच्यामुळे ना साखर इथं नक्कीच टाकून घ्या आणि त्याच्यामध्ये जी काही आपण पालक निवडून घेतली होती तर ती टाकून घ्यायची आणि छान मस्त अशा गरम पाण्यामध्ये आपल्याला ही पालक अगदी 2 ते 3 मिनिटं छान अशी शिजवून घ्यायची. जास्त काय शिजवायची नाही, कारण ही भाजी करताना आपण भाजीसुद्धा शिजवणार आहेत. तर बघा 2-3 मिनिटानंतर छान अशी मस्त ह्या पालकाला सुद्धा छान मस्त अशी उकळी आलेली आहे. आता इथे ना मी गॅस बंद करून घेणार आहे, म्हणजे छान आपली ही इथं पालक शिजून झालेली आहे. आता बघा इथे ना ही भाजीची कुकिंग प्रोसेस ही चालूच आहे, त्याच्यामुळे ना लगेचच आपल्याला ही पालकची भाजी ना थंडगार पाण्यामध्ये टाकून घ्यायची, म्हणजे छान असा रंगसुद्धा टिकून राहतो आणि जास्त शिजतसुद्धा नाही ही भाजी आणि मस्त अशी थंड होऊन जाते. तर पहा मस्त हिरवागार ह्या पालकाचा जसाचा तसा रंग छान मस्त असा टिकून राहिलेला आहे. तर मस्त अशी ही भाजी थंड झालेली आहे. आता लगेच मी ना ही छान अशी बारीक अशी ह्या भाजीची पेस्ट तयार करून घेणार आहे. तर बघा भाजी शिजून झाल्यावर 2 जोडे आपली इथं पालकची होती आणि शिजल्यावर पाहू शकतात अगदी कमी झालेली आहे. तर पालेभाज्या ह्या खूप कमी होतात शिजल्यावर. तर मिक्सरच्या भांड्याला फक्त 2-3 वेळेस फिरवायचं आणि पहा अशा पद्धतीने छान अशी मस्त ही भाजी ना अगदी पेस्ट होऊन जाते ह्या भाजीची. तर पहा इकडे आपला कुकरसुद्धा छान असे थंड झालेला आहे, पूर्ण वाफ म्हणजे निघून गेलेली आहे आणि पाहू शकतात आपले इथे हरभरे देखील मस्त असे शिजून झालेले आहेत. अगदी मऊसूत शिजून होतात. 3 शिट्ट्या घेतल्या की कुकरच्या पहा. तर इकडे कढईमध्ये मी 3 ते 4 चमचे तेल गरम करायला ठेवलेले आहे. तेल चांगलं गरम झालं की लगेच याच्यामध्ये 1 चमचा जिरे आणि काही मी इथे ना खडे मसाले टाकून घेणार आहे. तर त्याच्यामध्ये 3 ते 4 लवंग, 3-4 काळी मिरी, 1 इंच दालचिनीचा तुकडा आणि 3 ते 4 आपल्याला हिरवी विलायची घ्यायची आहे. ते सुद्धा तेलामध्ये छान मस्त असे ना परतवून झाले की लगेच आपल्याला आहे ना याच्यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून तो सुद्धा तेलामध्ये मस्त असा आहे ना सोनेरी रंग येऊस तोपर्यंत आपल्याला छान मस्त परतून घ्यायचा आहे. तर 3 इथे मी ना सुकलेल्या लाल मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत आणि त्या देखील ह्या तेलामध्ये मस्त अशा परतवून घ्यायचे आहेत. तर बघा इथे ना मी एक मध्यम आकाराचा कांदा मस्त असा आहे ना बारीक चिरून घेतलेला होता, म्हणजे छान असं मस्त आपली ही भाजी जेव्हा शिजते ना तर हे कांदेसुद्धा मस्त असे गळतात आणि भाजीला दाटसरपणा येतो. तर बघा अशा पद्धतीने आपले कांदे अर्धवट असे परतवून झाले की लगेच आपल्याला याच्यामध्ये ना
1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि ती देखील ह्या कांद्यांसोबत मस्त अशी परतवून घ्यायचं आहे. म्हणजे जो काही अद्रक लसूणचा कच्चेपणा आहे ना, तर तो सुद्धा छान असा मस्त ह्या तेलामध्ये परतल्याने निघून जातो आणि खूप छान मस्त अशा आपल्या ह्या भाजीला आणखीनच टेस्ट येते. तर बघा आपले कांदे आणि जे काही आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकली होती ती सुद्धा छान मस्त अशी परतवून झालेली आहे. तर आता जे काही आपण मसाले टाकून घेणार आहे, तर जे आपण रेग्युलर भाजीसाठी वापरतो तेच मसाले आहेत. तर त्याच्यामध्ये 1 चमचा मी इथं धना पावडर घेतलेला आहे आणि 1 मोठा चमचाभर लाल चटणी, पाव चमचा इथे मी हळद घेतलेली आहे आणि हे जे काही आपले मसाले आहेत तर ते सुद्धा हे तेलामध्ये छान मस्त असे परतवून घेणार. आता याच्यामध्ये मी एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकून घेणार आहे आणि हा टोमॅटो छान असा मऊ पडेल इतपत आपल्याला छान असा मस्त आहे ना व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. तर 2-3 मिनिटानंतर बघा आपले हे टोमॅटोसुद्धा छान मस्त असे ना शिजून गेलेले आहेत. तर बघू शकतात तुम्ही. तर असे मस्त टोमॅटो शिजवून घेतले ना तर आपली ही ग्रेव्ही ना छान अशी दाटसर होते. तर हे सगळं व्यवस्थित असं परतवून झालं ना बघा साईडने मस्त तेल सुटायला लागलेलं आहे. तर आता लगेच आपण जी पालकची पेस्ट तयार करून घेतली होती ना तर ती टाकून आपल्याला छान अशी मस्त ह्या सगळ्या मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे. तर थोडासा ना रंग बदलेल कारण आपण याच्यामध्ये लाल चटणी वापरलेली, टोमॅटो वापरलेले त्याच्यामुळं थोडासा हलकासा याचा रंग बदलतो. तर लगेच शिजवून घेतलेले आपले जे काही हरभरे आहेत तर ते आपल्याला टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ही भाजी ना मी अगदी थोडीशी ना मस्त अशी ग्रेव्हीची भाजी बनवणार आहे. त्याच्यामुळे ना याच्यामध्ये मी अजून अर्धा ग्लास आहे ना पाण्याचा वापर करणार आहे. म्हणजे जास्त कोरडीसुद्धा होत नाही आणि छान अशी आपली ह्या भाजी ना रसरशीतसुद्धा होते. तर बघा याच्यामध्ये मी जे काही आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ही पेस्ट तयार करून घेतली होती तर त्याच्यामध्येच मी अर्धा ग्लास पाणी टाकून आपल्याला छान असं ह्या भाजीला थोडासा रस्सा येईल ना तर तितकं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. कारण ही भाजी अजून मी थोडासा वेळसाठी शिजवणार आहे त्याच्यामुळं अजून त्याचं जे काही पाणी असतं तर ते आटतं म्हणून आणखीन जास्त घट्टी होते. त्याच्यामुळे ना याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर हरभरे शिजवताना सुद्धा मी मिठाचा वापर केलेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं कमीच घालायचं आहे. तर छान अशी पहा 3 ते 4 मिनटं ही भाजी शिजवून घेतलेली आहे आणि मस्त अशी आपली इथं भाजी तयार झालेली आहे पालक आणि हरभऱ्याची. वरून इथे मी ना बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेणार आहे. तर बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपली छान अशी मस्त पालक आणि हरभऱ्याची भाजी इथं बनवून तयार झालेली आहे. खूप छान अशी मस्त चविष्ट ही भाजी लागते. तर पालक आणि हरभरे वापरून आपण वेगवेगळ्या भाज्या बनवतो किंवा छान असे पदार्थ बनवतो. पण अशा पद्धतीने मस्त अशी ही भाजी बनवून पहा, तुम्हालासुद्धा आवडेल आणि चवीला तर एकच नंबर लागते. तर आणि ही हरभऱ्याची आणि पालकची भाजी ना तुम्ही भाकरीसोबत किंवा मग भाताबरोबरसुद्धा खाऊ शकतात. खूप छान मस्त अशी चवीला लागते. तर एकदा खरंच नक्कीच करून पहा अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये. चला तर मग कशी वाटली आपली ही रेसिपी हे कमेंट करून कळवा. जर का तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूयात अशाच नवीन आणि छान छान रेसिपीसोबत. तर माझी पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. तर